चला आज बनवल्या मस्त मी शेवग्याच्या शेंगाचा रस्सा भाजी। आणि तयार झालेली आपली रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगांची मस्त भाजी तयार झालेली बघा। आता एका बाउलमध्ये काढून घेते मी। आणि बघा मी आता मस्त शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या आता सोलून घ्यायच्या आहे। कापून घेते आणि सोलून घेते, थोड्या जास्त साल नाही काढायचे त्याचे। आणि हेल्दी शेवग्याच्या शेंगांची भाजी आपली मस्त। आणि बघा आता सगळ्या सोलून झाल्या, आपल्या कापून पण झालेल्या आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेले आहे मी आणि आपल्याला मस्त त्या शिजवून घ्यायच्या आहे फ्राय करून। हळद टाकलेली मी। आता शेंगा टाकून झालेल्या आहेत आणि चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आपल्याला। मस्त भाजी होते अशा पद्धतीने केल्यानंतर, थोडी टेस्ट मस्त लागते एकदम। आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गरम पाणी मी करून घेतलेले ते आता शेंगांमध्ये टाकणार आहे। आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचे आपल्याला शेंगा। आणि त्याच्यातलं पाणी आपण आता मस्त रस्स्यासाठी वापरणार आहोत, फेकून नाही द्यायचं। आणि इकडे मी कांदा कापून घेतलेला आहे बारीक, टोमॅटोची आपल्याला पेस्ट करायची आहे। आलं लसूण घेतलेलं आहे मी, त्याची पण पेस्ट केलेली आहे आलं लसणाची। आता बघा शेंगा आपल्या शिजून झालेल्या आहे। आता दुसरी कढई ठेवलेली आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। राई, जिरं आणि हिंग टाकलेलं आहे। आलं लसूण टाकलेलं आहे बघा आणि परतून घ्यायचं आपल्याला मस्त तेलामध्ये। कढीपत्ता टाकलेला आहे। आपण कोरड्या पण मसाल्याच्या शेंगा केल्या होत्या मागच्या रेसिपीमध्ये। आता मस्त रस्सा भाजी करणार आहोत आपण। आता कांदा पण टाकलेला आहे मी, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा होऊ द्यायचा आहे कांदा तेलामध्ये। आणि इकडे आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकायची आता आपल्याला। सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर। काश्मीरी मिर्च टाकलेली मी। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गरम पाणी परत आपल्याला याच्यात टाकायचं आहे। आता शेंगा टाकून घेतलेलं आहे मी आणि ते पाणी टाकायचं आता आपल्याला याच्यामध्ये। आणि मस्त रस्सा तयार होईल शेवग्याच्या शेंगांचा। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि छान उकळी येऊ द्यायची आता आपल्या भाजीला। बघा छान उकळी आलेली भाजीला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा।